मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी तेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते, त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो. ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक 10 वेळा 100 वेळा विचार करून आम्ही शब्द देतो. बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मी एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो, पाळण्याचा प्रयत्न करतो. कधी शब्द मी फिरवत नाही. त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत. मी राजकीय बोलू इच्छित नाही. 1.5 वर्षापूर्वीचा किस्सा मला गिरवायचा नाही. म्हणजे दिलेला शब्द पाळतो जयंतराव, म्हणून लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय. एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही प्रश्न नाही. आणि म्हणून मराठा समाजासाठी आंदोलन जे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकारी यांनी केलंय, खऱ्या अर्थाने त्यांना देखील हा निर्णय जो आहे त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा एक विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही. मागच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील लाखांचे मोर्चे आले, आपण पाहिले, परंतु संयम कधी सुटला नाही. आणि त्यावेळेस देखील आपण ती शिस्त पाहिलेली आहे. आणि म्हणून यावेळेस काही ठिकाणी घटना घडल्या, अनुचित घटना घडल्या, परंतु त्या घडायला नको होत्या. शेवटी या राज्यामध्ये सर्वांनी गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करता कामा नये अशी भावना आमची आहे. आणि म्हणून आज या समाजाने देखील विश्वास ठेवला, त्याबद्दल देखील मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यावेळेस उपोषण मागे घेतलं. आणि आपल्याला पुढे जे काही निर्णय घेता येतील त्याप्रमाणे आपण पुढची प्रक्रिया सुरू केली. मराठा समाजाचा खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या मगाशीच म्हणालो एकजूट आणि चिकाटी या आणि लढ्याचा हा विजय आहे. आणि म्हणून यामध्ये आता मी एवढंच सांगेन की मराठा समाजाने गेल्या 5-6 महिन्यात जे काही आंदोलनं केली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आणि परंतु त्या आंदोलनाला एक धार प्राप्त झाली होती आणि सगळ्यांनाच आपण पाहिलं की सगळ्यांना त्याची चिंता होती. ही आंदोलनं आपल्या राज्याला किंबहुना आपल्या राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत. आणि म्हणूनच मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, मलाही त्याची भावना आहे, त्यांच्या वेदना मलाही समजतात. आम्ही अनेक लोक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो, म्हणून तर शेतकऱ्यांशी संवाद साधणं, त्यांच्या बांधावर जाणं, शेतकऱ्यांना आज मी दुसरीकडे विषय जाऊ इच्छित नाही, परंतु सरकारने आज शेतकऱ्यांसाठी पण खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं, अनेक आंदोलनं येतात, अनेक आता सगळ्यांनाच वाटतं आम्हाला आताच पाहिजे. अनेक वर्षापूर्वीचे प्रलंबित प्रश्न, अनेक वर्षापासूनचे असलेले प्रश्न देखील चुटकीसारखे सुटले पाहिजे अशी भावना असते. पण त्याला काही प्रक्रिया असते, कायदेशीर बाबी असतात. सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याला वेळही दिला पाहिजे आणि तेवढा संयमही राखला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिक्षणासाठी आर्थिक मदत, त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आपण केली होती अगोदर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.